मित्रांनो, तुम्हाला जर नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील पण काम आणि संसारामुळे वेळ भेटत नसेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जोश कॉफमॅन हे अमेरिकेमधले आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर द पर्सनल MBA पुस्तकाचे लेखक आहेत। त्यांना सुद्धा असेच कामात गुंतल्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकता येत नव्हत्या। त्यांना असंच वाटत होते की एखादी गोष्ट शिकायला खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ काढणं शक्य नाही। त्यांनी या विषयावर संशोधन केले आणि मग त्यांना ह्या विषयावर एक पुस्तक लिहिले ज्याचे नाव आहे द फर्स्ट 20 आवर्स आणि ते पुस्तक बेस्ट सेलर ठरले, ज्याची मी तुम्हाला आज समरी देणार आहे। त्यांनी या पुस्तकात सांगितले आहे की एखादी कला आपल्याला शिकायची असेल तर ती आपण फक्त 20 तासात बऱ्यापैकी चांगली शिकू शकतो। अर्थात त्या 20 तासात तुम्ही वर्ल्ड क्लास होणार नाही, कारण वर्ल्ड क्लाससाठी तुम्हाला भरपूर मेहनत आणि वेळ द्यावाच लागेल। त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करतो तेव्हा एक नैराश्याचा मोठा अडथळा येतो। तेव्हा तुम्हाला वाटतं कशाला ही नवीन गोष्ट शिकायची आणि मग आपण ती गोष्ट सोडून देतो। पण हे पहिले 20 तास तो अडथळा दूर करतो आणि मग तुम्हाला काहीच माहित नसल्यापेक्षा बऱ्यापैकी ती गोष्ट तुम्ही करायला लागता। लेखकाने कोणतीही नवीन कला शिकण्यासाठी 4 महत्त्वाच्या पायऱ्या सांगितल्या आहेत। चला तर मग बघूया काय आहेत त्या पायऱ्या। नमस्कार मित्रांनो, त्या 4 पायऱ्या बघण्याआधी लेखकाने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। लेखक जेव्हा शाळेत होते तेव्हा स्पॅनिश भाषेचा एक वेगळा वर्ग होता। त्यांनी सतत 4 वर्षे स्पॅनिश शिकले आणि त्यांना प्रत्येक वर्षी A ग्रेड मिळाला। पण आज त्यांना स्पॅनिश बोलायला सांगितले तर ते फक्त ठराविक शब्दच बोलू शकतात। त्यांना एखादे वाक्य पण नीट बोलता येत नाही। पण त्यांचा एक मित्र कार्लोस, जो अर्जेंटिनामध्ये स्पॅनिश बोलता बोलता वाढला, पण आता अमेरिकेमध्ये आल्यावर त्याला इंग्लिश बोलायचे होते। मग त्याने काय केले, जास्तीत जास्त इंग्लिश माणसांबरोबर बोलायला सुरुवात केली। स्वतःची इंग्लिशमध्ये वेबसाईट काढली जिथे तो इंग्लिशमध्ये लेख लिहू लागला। त्यामुळे काही दिवसातच तो न अडखळता इंग्लिश बोलू लागला। लेखकाचे म्हणणे आहे की कार्लोसने कुठेही क्लास लावला नाही, पण त्याने जास्तीत जास्त सरावावर भर दिला आणि त्यामुळे त्याला लवकरात लवकर यश मिळाले। थोडक्यात लेखक म्हणतात की कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे। लेखक अजून एक गोष्ट स्पष्ट करतात, ती म्हणजे जी कला आपण शिकणार आहे त्या कलेबद्दल आपण जे संशोधन करतो ते ह्या 20 तासांमध्ये येत नाही। म्हणजे एखाद्याला सायकल चालवायला शिकायची असेल तर तो सायकलबद्दल सगळी माहिती इंटरनेट किंवा पुस्तकामध्ये वाचतो, जसे की सायकल चालवायला काय काय लागते, पॅन्डल मारावा लागतो, ब्रेक लावावा लागतो, बॅलन्स सांभाळावा लागतो इत्यादी। अशा या प्रकारच्या गोष्टी ह्या 20 तासामध्ये येत नाही। आता आपण त्या 4 पायऱ्या काय आहेत त्या बघूया। पहिली पायरी म्हणजे डिकन्स्ट्रक्शन, म्हणजे विभागणी। आपण ठरवलेल्या कलेचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करणे। दुसरं लर्निंग, म्हणजे शिकणे। छोट्या छोट्या भागांची जी आपण विभागणी केली आहे त्याचे व्यवस्थित ज्ञान घेणे। तिसरं म्हणजे रिमूव्हिंग ऑब्स्टेकल्स, म्हणजे अडथळे काढणे। सराव करताना काही अडथळे येतात, ते शारीरिक, मानसिक किंवा भावनिक असू शकतात, ते दूर करणे। चौथं म्हणजे प्रॅक्टिसिंग, म्हणजे सराव। जो आपण महत्त्वाचे भाग विभागले गेले आहेत त्याचा जास्तीत जास्त सराव करणे। आता पहिलं बघूया, डिकन्स्ट्रक्शन म्हणजे विभागणी। एका वेळेला एकाच कलेवर फोकस करा। जी काही कला तुम्ही शिकणार आहात त्याची छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करा, म्हणजे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे ते कळेल आणि मग त्या भागाचा जास्तीत जास्त सराव करता येईल। समजा तुम्हाला क्रिकेटमध्ये फलंदाजी शिकायची आहे तर मग त्याची अशी विभागणी करा, बॅट कशी पकडायची, स्टंपच्या किती पुढे उभे राहायचे, चेंडू आल्यानंतर बॅट कधी उचलायची इत्यादी इत्यादी। दुसरं लर्निंग, म्हणजे शिकणे। आपण ज्या कलेचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी केली त्या प्रत्येक भागाचे जास्तीत जास्त ज्ञान संपादन करणे। मित्रांनो, शिकणे या संदर्भात लेखकाने पुस्तकात एक वेगळा मोठा धडाच दिला आहे, ज्यामध्ये त्याने 10 प्रिन्सिपल्स विस्ताराने सांगितले आहेत। तिसरं म्हणजे रिमूव्हिंग ऑब्स्टेकल्स, म्हणजे अडथळे काढणे। लेखक म्हणतात सराव करताना भरपूर अडथळे येऊ शकतात, त्यामुळे सराव थांबू शकतो, जसे की सरावाला लागणारे साहित्य हरवणे किंवा एखाद्या अशा गोष्टीवर अवलंबून राहणे जी फक्त ठराविक काळापर्यंत उपलब्ध होते। जसे की तुम्हाला गिटार शिकायचे आहे आणि ते तुम्ही भाड्याने घेऊन येता फक्त 2 तासांसाठी, आणि जर ते तुम्हाला भेटले नाही तर तुमचा सराव थांबू शकतो। तिसरं म्हणजे टीव्ही, फोन सतत वाजणे, व्हॉट्सॲप असे अडथळे सुद्धा बाधा आणू शकतात। आणि चौथं म्हणजे प्रॅक्टिसिंग, म्हणजे सराव। आता ज्या छोट्या छोट्या भागांमधले जे महत्त्वाचे भाग आहेत त्यांचा 20 तास सराव करणे। लेखक म्हणतात तुम्ही दिवसातले 90 मिनिटे तरी तुमच्या सरावाला द्यायला हवे। जी कला तुम्ही शिकणार आहे तिचा सराव सुरू करायच्या आधी स्वतःला वचन द्या की मी 20 तास देणार आहे। त्याचं कारण म्हणजे जेव्हा पण तुम्ही नवीन गोष्ट किंवा कला शिकता तेव्हा सुरुवातीला खूप अवघड वाटते, आपला गोंधळ होतो, अनपेक्षित अडथळे निर्माण होतात। मग त्यावेळेस आपल्याला सोडून द्यायची इच्छा होते, पण आधीच 20 तासाची कमिटमेंट केल्यामुळे तुम्ही तुमचा सराव कायम ठेवता। मित्रांनो,
लेखकाने ही पद्धत वापरून वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या आहेत, ज्यामध्ये योगा, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, टच टायपिंग, गोबोर्ड नावाचा खेळ, युकेलेले नावाचे गिटारसारखे वाद्य, विंडसर्फिंग अशा गोष्टी आहे. आणि विशेष म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत त्यांचा लेखकाला आधी काहीच अनुभव नव्हता. पुस्तकामध्ये त्यांनी वर सांगितलेल्या गोष्टी कशा शिकल्या हे विस्ताराने सांगितले आहे. तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही विकत घेऊ शकता.